नमस्कार मित्रांनो. तर आपणाला आज एक कॉल आला आहे थ्री व्हीलरचा. तर आपण निघालो गाडी टोईंगसाठी. आपण अंडरलिफ्ट घेऊन चाललो होतो, पण आपली गाडी झाली थोडी ब्रेकडाऊन. प्रॉब्लेम आला जरा गाडीला. मग आपण फॅट बेल्ट घेऊन निघालो आहे. गाडीपाशी पोचलो आहे. गाडीचं आपलं प्लॅटफॉर्म वगैरे खाली घेतलं, गाडी व्यवस्थित लावून घेतली. पण विषय असा होता, गाडीला नव्हता टोईंग हुक. म्हटलं काहीतरी आता जुगाड करावं लागेल. मग काय विषय, आपण मारला बेल्ट आतमधनं, लावून दिला हुक. आतमधनं बेल्ट घेतला आणि व्यवस्थित असं बेल्ट बांधला. कस्टमरला ॲग्री केलं आहे बेल्ट वगैरे बांधण्यासाठी, कारण की डॅमेज पण होऊ शकते गाडी. त्यांना अगोदरच सांगितलं. डॅमेज काय जास्त नाही, थोडंसं उचेमलं वगैरे असं काही प्रॉब्लेम झाला, कस्टमर आपणाला बोलायला नको म्हणून त्यांना अगोदर विचारून घेतलं. कस्टमरने थोडी हेल्प केला आपली विंच वगैरे लावण्यासाठी, त्यांना सांगितलं होतं. मग काय विंच वगैरे घेतलं खाली. गाडी घ्यायची होती वरती, कस्टमरला आतमध्ये बसवलं. म्हटलं सावकाश वरती घेतोय. आता हे कसं आहे, थ्री व्हीलर ना, एक कॉल आम्हाला खूपच अवघड जाते गाड्या टो करण्यासाठी. थ्री व्हीलर थोडीशी चूक ना, पूर्ण ॲटो खाली जाईल. कारण की एकतरी पूर्ण फेस टू फेस ॲटोवरती बसतो, टायर वगैरे छोटे राहतात, गॅप पण कमी राहतो आमच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित आम्हाला सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन वरती घ्यावं लागतं. कस्टमरला आम्हाला सांगावं लागतं प्रत्येक गोष्ट. मग काय आपलं सावकाश वरती घ्यायचं चालू होतं. गाडी वगैरे कसं आहे, फ्लॅट बेल्ट ना सेफ्टी आहे. वरती एक वेळेस गाडी गेली ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फोर व्हीलरसाठी काहीच प्रॉब्लेम नाही. फोर व्हीलर एकटाही चढू शकतो वरती गाडी, पण ॲटोला ना थोडीशी प्रॉब्लेम येते. घेतली गाडी वरती पूर्ण व्यवस्थित. आपले काही बेल्ट वगैरे मारायचे होते, ते पण बेल्ट वगैरे आपण बांधून घेतले. बेल्ट मागचे फक्त 2 टायरला बेल्ट मारतो आम्ही थ्री व्हीलरला. फोर व्हीलरला 4 टायरला बेल्ट येतात. थ्री व्हीलरला मागे फक्त 2 बेल्ट प्लस हँडब्रेक गाडी घेरमध्ये राहते आणि पुढं विंच पण आपला बांधलेला राहतो. मग काय मित्रांनो, आलोय आपण ड्रॉप लोकेशनला. आपला प्लॅटफॉर्म वगैरे खाली घेतलोय आणि खाली गाडी ना ड्रॉप करते वेळेस खूपच सांभाळून करावं लागते, कारण की रिव्हर्समध्ये मागे यायची राहते गाडी. गाडी ड्रॉप केली, विंच वगैरे वरती घेतला, कस्टमरकडनं पेमेंट आली. तर मित्रांनो, आपली सर्व्हिस कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.